विश्वशांती धम्मयात्रा दुपारी 4 वाजता जरीपटका नागपूर भीमचौक इथून ही निघालेली आहे. 4 वाजता. आपल्यास माहिती आहे किती ऊन असते नागपूरला, तरीसुद्धा सर्वांच्या मनात खूप उत्साह होता. शांतीचा आणि करुणेचा संदेश या जगाला मिळावा हाच एक उद्देश मनात ठेवून आम्हाला जगाला युद्ध नको बुद्ध हवा असा संदेश देत ही धम्मयात्रा निघाली. या धम्मयात्रेचे अनुयायांनी जागोजागी खूप स्वागत केले, फुलांचा वर्षाव केला, पाणी, शरबत, लस्सी अनुयायांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना प्यायला दिले. यामध्ये आकर्षक स्तूपांचे कडे सगळ्यांचे लक्ष वेधत होते. तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांची प्रतिमा, तथागतांचे स्तूप, अप्रतिम असे सुंदर मॉडेल तयार करण्यात आले होते. हजारोच्या संख्येत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून अनुयायी उपस्थित आहेत. बघा, पंचशील ध्वज आणि बुद्ध राष्ट्राचे अनेक वेगवेगळे राष्ट्रीय ध्वज प्रत्येक अनुयायांनी आपल्या हाती घेतले आणि ते आपली यात्रा सफल करण्याकरिता दीक्षाभूमीच्या मार्गाने शांतीचा संदेश देत निघालेले. बुद्ध पौर्णिमा 1 तारखेला येत असून हा बुद्ध पौर्णिमेच्या स्वागतात आणि विश्वशांती मिळावी, सर्व जगात विश्व शांती नांदावी, युद्ध बंद व्हावे हा एक करुणेचा हा संदेश या रथाद्वारे देण्यात आला. तथागत भगवान बुद्धाने आपलाच शांतीचा मार्ग दिला, परंतु व्यक्ती आपापल्या लालसेपायी युद्ध करत असतो. मध्यम मार्गाचा अवलंब न करता मानवजात एकमेकांना लढाई करण्यास थांबवावा म्हणून या उद्देशाने ही रथयात्रा आपण काढलेली आहे. तर आपण कुठल्या शहरातून हा व्हिडिओ बघता आहात ते नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि तुम्हाला असे आणखी व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन येणारे व्हिडिओ बघत राहा. तर हा शांतीचा संदेश सर्व मानव हिताकरिता आहे. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. बघा किती सुंदर स्तूपांची सजावट आणि किती सुंदर स्तूप बनवलेले आहेत. लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व लोक या यात्रेत सहभागी झालेत. धम्मेक स्तूप आहे हे, जिथे प्रथम उपदेश तथागतांनी दिलेला होता. आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. जगात शांतता राहावी, मानवाच्या कल्याणाकरिता तथागतांनी दिलेला मार्ग हा सर्वांनी अवलंबावा हे आपण मनापासून व्यक्त करते. धन्यवाद. नमो बुद्धाय.